आपण पाहू शकत असाल मध्य पूर्व देशांमध्ये सध्या युद्धाची ठिणगी पडलेली आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये भारतातच नव्हे तर अगदी जगभरामध्ये LPGचा जो काही तुटवडा भासतो आहे तो सगळीकडेच आपल्याला अनुभवायला मिळतोय। आज पालघर शहराची परिस्थिती पाहिली तर पालघर शहरामध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर रांगाच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतील। काही ठिकाणी हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते चिंतेमध्ये आहेत। याच अनुषंगाने आज आपण पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्याशी जरा बातचीत करणार आहोत। आज ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या सगळ्या परिस्थितीकडे ते कशा पद्धतीने पाहतात। नमस्कार सर, काय सांगाल आज पालघर शहरामध्ये गॅसचा तुटवडा जो आहे तो भासतो आहे, ॲज अ नगराध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? आज पालघर हा पर्यटनाच्या दृष्टीने एक अतिशय चांगला असा जिल्हा आहे, पर्यटक येत आहेत, हॉटेल्सवर सध्याची टांगती तलवार आहे गॅस तुटवड्याची, त्याबद्दल आपलं काय मत आहे, काय सांगाल? हे युद्ध अमेरिका व इराण यांनी आता आपल्या पूर्ण देशालाच किंवा भारताला पूर्ण याची झळ पोचलेली आहे। त्यात भारतामध्ये पालघरसाठी भरपूर त्रास होणार आहे। त्यासाठी आपल्याला त्यांना काय योगदान करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत। बरं, आज पालघरमध्ये तुटवडा आहे, कुठेतरी साठेबाजी होते आहे का? आणि अशा पद्धतीने मग हा जनरली सर्वसामान्य माणसाला काही त्रास होतोय त्याच्यातून, त्याकडे कसं पाहतात? त्यासाठी आम्ही तहसीलदारांकडे पाठपुरावा करतोयच। असा काय साठा कुठे लक्षात आला तर आम्ही त्यांना नक्कीच दाखवून देऊ। बरं, आणि आज पालघरमध्ये आपण पाहू शकत असाल पर्यटनाच्या दृष्टीने पालघरसाठी गॅस तुटवडा ही फार मोठी समस्या होणार आहे। काल आपली जिल्हाधिकाऱ्याशी मीटिंग झालेली आहे सर्व हॉटेल व्यावसायिकांची, पण त्यांची तक्रार अशी आहे की आम्हाला सध्या तरी गॅस पुरवठा मिळत नाही आहे आणि आश्वासनही मिळालेलं नाही आहे, याकडे कसं? याकडे आम्ही त्यांच्यासाठी जेवढे प्रयत्न करता येईल त्यांना साठा कसा उपलब्ध करून देतील त्यासाठी प्रयत्न करू। नक्कीच हे होते उत्तम घरत जे नगराध्यक्ष आहे पालघर नगर परिषदेचे। त्यांनी आपलं मत जे आहे या गॅस तुटवड्यासंबंधित मांडलेलं आहे। आता ह्यापुढं पालघर शहरामध्ये येत्या काही दिवसामध्ये काय परिस्थिती उद्भवणार आहे हे आपण APS मराठीच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहोत। APS मराठीसाठी अमोल रायपुरे, पालघर।